नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नुकसान भरपाई अनुदान जे आहे ते अतिवृष्टी जी आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये व इतर बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आजपासून अतिवृष्टी नुकसान भरपाई जे अनुदान आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये DBT लिंक थ्रू हे पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. याचे स्टेटस कसे चेक करायचे त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. तर मित्रांनो आपल्याला आपली जी काही मोबाईल स्क्रीन आहे ती ओपन करून घ्यायची आहे. त्यामध्ये आता आपल्याला जो कुठलाही ब्राउझर आहे ते मोबाईलमधलं तुमच्या ब्राउझर ओपन करायचं आहे व तुम्हाला तिथे अतिवृष्टी नुकसान भरपाई स्टेटस असं जे स्टेटस चेक हे URL टाकायचा किंवा सर्च करायचा आहे. याची लिंक मी डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. आता तुम्ही पाहू शकता इथे चेक युअर पेमेंट स्टेटस असं एक ऑप्शन दिसत आहे. त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता चेक पेमेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र चेक युअर पेमेंट स्टेटस. आता तुम्ही याचं पेमेंटचं जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकता. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला प्लीज इंटर युअर फिके नंबर. आता इथे फिके नंबर म्हणजे काय, तुमचा विशिष्ट क्रमांक जो आहे म्हणजे कोणता. मित्रांनो प्रत्येक तहसीलमध्ये प्रत्येक जिल्ह्यामधील तहसीलमध्ये तुम्हाला हा विके नंबर मिळेल. म्हणजे तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्हाला हा विके नंबर जो आहे तो विशिष्ट क्रमांक आहे तो मिळेल. किंवा तुम्ही अन्यथा तुमच्या गावची तलाठी पटवारी यांच्याशी संपर्क करून सुद्धा तुम्ही तो विके नंबर या ठिकाणी घेऊ शकता. आता इथे विके नंबर जो आहे तो टाकायचा आहे. आता मी माझा जो विके नंबर आहे तो मी इथे टाकणार आहे. टाकल्यानंतर इथे एक आपलं सबमिट बटन आहे. या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता KYC कंप्लीटेड. आता KYC कंप्लीटेड म्हणत आहे म्हणजे तुमचे जे काही पेमेंटची KYC आहे, फिके नंबरची KYC आहे ती KYC झालेली आहे व तुमची पेमेंट जी आहे ती पेमेंट पडल्यानंतर तुम्हाला येथे पेमेंट क्रेडिटेड डेट, पेमेंट क्रेडिटेड बँक अशा प्रकारचे ऑप्शन येतील व कुठल्या बँकेत पेमेंट क्रेडिट झाली व कोणत्या टाईमला झाली हे सर्व जी काही माहिती आहे ते या डॅशबोर्डवरती इथे तुम्हाला सबमिट केल्यानंतर दिसेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा व व्हिडिओ शेअर करा.